महायुती म्हणून तुम्हाला यश मिळालं. तुम्ही बंड करण्यात सर्वात आगेकूच केलेली होती. तुम्ही पुढे होतात. मग सुरत असो, गुवाहाटी असो, इथे तुम्ही सातत्यानं दिसत होतात. नेतृत्वगुण तुमच्यातले अनेक आमदारांना सांभाळण्याचं काम तुम्ही केलं. या परिस्थितीमध्ये एक युक्तिवाद असा केला जातो की आशिष जयस्वालांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचं बळ होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अनेक ठिकाणी त्यांना आक्रमक होण्यासाठी प्रवृत्त करत होते. तुम्ही संपर्कात होता देवेंजींच्या? नाही, देवेंजी आणि मी म्हणजे अगदी कॉलेजपासून आम्ही मित्र आहोत. परंतु मित्र असलो तरी कधीही पक्ष म्हणून मी माझी भूमिका कधी सोडली नाही, त्यांनी त्यांची भूमिका कधी सोडली नाही. प्रश्नच उद्भवत नाही. ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आम्ही दोघे सोबत आमदार झालो होतो. तर शेवटी जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा थोडंसं अस्वस्थता होतो आमची, कारण की एक मैत्री होतीच. परंतु ठीक आहे, पक्षाचा निर्णय झाला. पक्ष म्हणून आम्ही आपल्या पक्षासोबत राहिलो. जे काही घडलं ना, याचं पूर्ण क्रेडिट हे उद्धव साहेबांना मी देईल. बरं. कारण की ते जर असे वागले नसते, किंबहुना सरकार जर प्रामाणिक, असं तुम्ही विचार करा की एकनाथ शिंदे साहेब जर त्यावेळेस मुख्यमंत्री झाले असते 2019ला, अगदी खरं, तर महाराष्ट्राचं चित्र आज का राहिलं असतं? एकदा बंडही झाला नसता. उलट सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पुढे आला असतं. अगदी निर्णय चुकत गेले. 2014ला 4 जागेसाठी युती तुटली असं बोललं जातं. त्या 4 जागेत कोण निवडून आलं याच्यावर कोणी अभ्यासच केला नाही. परंतु 35 अशा जागा होत्या की जी जागा भाजपने मागितलीच नव्हती, परंतु तिथं भाजपचे आमदार निवडून आले, माझ्यासारख्या मतदारसंघात. अगदी खरं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की तेव्हा जर 4 जागा देऊन दिल्या असत्या, शेवटी ॲडजस्टमेंट आहे, तर तेव्हाही शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहिला असता 2014ला. परंतु नेतृत्वाची वेळोवेळी जी काही कारणं असतील त्यातून आज काय झालं, 2024च्या निवडणुकीमध्ये किती जागेमध्ये जी पक्ष 171 जागा लढत होती त्या जागेला 100ही जागा मिळाली नाही. जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिला नुकसान तर झालं की जी 2 पक्षामध्ये जे मंत्रिपद मिळणार होते ते 3 मध्ये विभागले गेले. त्याच्यामध्ये अपक्ष तुम्ही आपल्याच कोट्यात घेतले. येड्रावकर, गडाख, बच्चू कडू आणि सुभाष देसाई आणि अनिल परब तर घरचेच होते आणि वडून मुख्यमंत्री. आणि त्यामुळे ती सत्ता ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी नव्हती, ती सत्ता ही कुटुंबासाठी होती. आताही आम्ही जे चित्र पाहिलं टी व्हीमध्ये युतीचं, ते का 2 कुटुंब एकत्रित आले असं भासवण्याचा प्रयत्न होऊन राहिला, परंतु कुटुंब एकत्रित आले नाही. शेवटी पक्ष वडिलाच्या मालमत्तेवर मुलाचा हक्क असतो, परंतु पक्षावर कार्यकर्त्याचा हक्क असतो. ती काही 7/12 आणि वारसा प्रमाणपत्रानुसार काही मिळत नाही. पक्ष होता शिवसैनिकांचा आणि जिथं जास्त लोकप्रतिनिधी होते, शेवटी इलेक्टेड आणि सिलेक्टेड याच्यामध्ये फरक असतो. सामनामध्ये जाहीर केलेले जिल्हाप्रमुख ते इलेक्टेड नव्हते, ते सिलेक्टेड होते आणि आमदार खासदार हे इलेक्टेड होते. त्यामुळे कायद्याच्या आणि घटनेच्या आणि जी काही पक्षाची घटना आहे त्याच्याशी जो निर्णय अपेक्षित होता तो निर्णय झाला. आम्हाला धनुष्यबाणी मिळाला, शिवसेना चिन्हही मिळालं आणि जो रिझल्ट आलेला आहे त्यातून कोणामागे जास्त लोक आहे विचारधारेचे हे आता मला सांगण्याची गरज नाही, आता पुढे आलेलं आहे.